कॅच पकड. सुमा, बॉल नीट फेक जरा. सॉरी. हा घे, नीट कॅच पकड. हो, वा मज्जा आली. हा, पकड बॉल दादा. हा घेतला क्या? खूप दमलो खेळून. आजी जवळ बसूया. अरे वा विनीत, सुमा, आज खेळून खूप दमलेले दिसताय. चला, आज तुम्हाला एका अशा जिद्दी आईची गोष्ट सांगते जिने शून्यातून विश्व निर्माण केलं. आईची गोष्ट म्हणजे ती सुपर वुमन होती का ग आजी? अरे विनीत, प्रत्येक आई सुपर वुमनच असते. आजी पटकन सांग ना, त्यांचं नाव काय होतं? तिचं नाव होतं गीता. पण गोष्ट सुरू करण्यापूर्वी सांगा, तुम्हाला पाणीपुरी आवडते का? हो, खूप. आजची गोष्ट पाणीपुरीचीच आहे. पाणीपुरी सारखी गोड, तिखट, आंबट, चटपटीत. आजी, या गोष्टीचं नाव काय आहे? गोष्टीचं नाव आहे गीताची चटपटीत पाणीपुरी. श्रीरामपूर नावाचं एक सुंदर टुमदार गाव होतं. गावातील लोक अतिशय प्रेमळ वृत्तीचे होते. एकमेकांना मदत करण्यास नेहमी तत्पर असत. त्या गावामध्ये विजय व त्याची पत्नी गीता एका छोट्याशा घरात राहत होते. त्यांना वृषाली नावाची एक मुलगी होती. विजय सावकारच्या शेतात काम करत असे व गीता लोकांच्या घरची भांडी घासत असे. विजय व गीता कष्टाळू होते. त्यांच्याप्रमाणे वृषाली ही हुशार व अभ्यासू होती. एके दिवशी दोघेही संध्याकाळी कामाहून घरी परतले. गीता, आज सावकाराने भर दुपारी पण सुट्टी दिली नाही. हात पाय पार करून गेलेत ग. मला समजते हो. मी सुद्धा आज 5 घरांची भांडी घासली, पण मालकिणीनं उरलेलं शिळं अन्न दिलं. आपण कधीपर्यंत असं दुसऱ्यांच्या दारात राबायचं? बाबा, तुम्ही थकले असाल तर मी तुमचे पाय दाबून देते. आई, तू काळजी नको करू. मीही फाटलेली पुस्तकं जोडून अभ्यास पूर्ण केलाय. माझ्या सोन्यासारख्या लेकीला आणि बायकोला मी सुख देऊ शकत नाही. हेच माझं अपयश आहे. असे हताश होऊ नका. आपण आपल्या परीनं कष्ट करतच आहोत. पण एवढे कष्ट करूनही आपले दिवस काही बदलत नाही. आपली वृषाली अजून लहान आहे. तिला आपल्याला खूप शिकवायचे. सर्व कसं जमणार याची मला सतत चिंता वाटते. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी खूप अभ्यास करेल. मोठी होऊन इंजिनियर होईल. मग आपली परिस्थिती नक्की बदलेल. बघ ग गीता, आपल्या वृषालीची स्वप्न किती मोठी आहेत. आपण कशी पूर्ण करणार आहोत? तुम्ही जास्त विचार करू नका. नक्की काहीतरी मार्ग निघेल. त्याच गावात बाबू राहत होता. बाबू नाक्यावर पाणीपुरी विकायचा. गावात फक्त बाबूचीच पाणीपुरीची गाडी होती. लोक पाणीपुरीच्या सुगंधानं तिथे वळायचे. पण पाणीपुरी खाऊन त्यांचा तोंडाची चव मात्र बिघडायची. ते बाबूला तक्रार करायचे. अरे बाबू, अरे या पाणीपुरीला अजिबात चव नाही. काय तक्रार करताय? चव नाही तर काय झालं? पोट तर भरतंय ना. घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर पुढं वा. अरे बाबू, या पाण्यात माशा तरंगतायत आणि ही कसली चव. नुसतं तिखट पाणी भरलंयस. तुझ्या पाणीपुरीपेक्षा तर नदीचं पाणी प्यायलेलं बरं. पैसे घेतोस आणि विष खाऊ घालतोयस. विजय, ऐकलं का? लोकांची अन्नासाठीची ही तडफड बघवत नाहीये. आपण का नाही प्रयत्न करत? म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? चला आपण घरी जाऊन यावर चर्चा करूया. मी म्हणत होते, गावात एकट्या बाबूची पाणीपुरीची गाडी आहे. त्याच्या पाणीपुरीला अजिबात चव नसते असे लोक म्हणतात. आपण पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करायचा का? वाई, काय भन्नाट आयडिया आहे. गीता, काही पण काय बोलतेस? यासाठी लागणारे भांडवल आपण कुठून आणणार आहोत? विजय, माझी लग्नाची नथ आहे. विकून आपण एक छोटी गाडी घेऊया. मला खात्री आहे माझी चव लोकांना नक्की आवडेल. नाही गीता, ही तुझी शेवटची आठवण आहे. जर व्यवसाय बुडाला
तर आपण रस्त्यावर येऊ. बाबा, आईच्या हाताला अन्नपूर्णेची चव आहे. आपण हरणार नाही. मी सुद्धा आईला मदत करीन. नथीमुळे गाडी घेण्याची सोय होईल. पाणीपुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या वस्तू आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे? आपल्या नातेवाईक व सावकाराकडून काही पैसे उसने मिळतात का पाहूया. दुकानदार काकांकडून 1 महिन्यासाठी उसना किराणा घेऊ. आजपर्यंत आपण कोणाकडूनच उसने काही घेतले नाही, त्यामुळे ते नक्कीच आपल्याला मदत करतील. तू म्हणतेस तर बघतो मी. सर्व जुळून आले तर बरे होईल. कष्ट करण्याची तयारी आहे माझी. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आपण स्वतःचा स्वाभिमान विकण्यापेक्षा नथ विकलेली बरी. मुलांनो, तुम्हाला काय वाटतं? गीतानं नथ विकून रिस्क घेतली, ती बरोबर होती का? हो आजी, कारण तिला स्वतःवर विश्वास होता. पण बाबू तिला काम करू देईल का? मला वाटतं गीता काकूंची पाणीपुरी सुपर हिट होणार. बघूया तर मग. गीताची चटपटीत पाणीपुरी गावाला कशी भावते. सावकाराने काही रक्कम दिली. दुकानदार काकांनी किराणा दिला व नथ विकून मिळाल्या पैशात गीताचा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरू झाला. गीतात सजलेली गाडी, लोकांची तुफान गर्दी. अरे वा, गीता वहिनी, काय स्वच्छता आहे. आणि हा रगडा तर किती चवदार आहे. याला म्हणतात खरी पाणीपुरी. जणू अमृतच जिभेवर विरघळतंय. हळू खा भाऊ, सगळ्यांना मिळेल. मी पुदिना आणि कोथिंबीर स्वतः स्वच्छ धुवून वापरली आहे. अरे बा, गीताताई, अशी स्वादिष्ट पाणीपुरी आम्हाला आधी का नाही मिळाली? यापुढे नक्की मिळेल भाऊ. रोज येत जा कुटुंबासोबत पाणीपुरी खायला. आई, मला पण पाणीपुरी खायची आहे. हो बेटा, गीता विनूसाठी एक कमी तिखट बनव ग. हो ताई, लगेच देते. हे घ्या तुमची प्लेट. आई, आज तर सगळं सामान संपलंच होतं. हो गवृशाली, आज पाणीपुरी खाऊन सर्व खुश झाले. असा जवळजवळ महिना होत आला. गीताच्या चटपटीत पाणीपुरीची चर्चा गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही पसरली. दुसरीकडे बाबूकडे एकही गिराईक फिरकेना, त्यामुळे तो वैतागला. एक दिवस बाबू व त्याचा मित्र बबन यांनी गीता विरुद्ध षडयंत्र रचले. माझा धंदा हिने पार बसवला. दिवसाला 500 रुपये कमवायचो, आता 5 रुपये पण मिळत नाहीत. असे जर चालत राहिले तर मला गाडी बंद करून घरी बसावे लागेल. हो रे, मग तुझे कसे होणार? या गीताला काही करून थांबावे लागेल, नाहीतर माझ्यावर उपाशी राहण्याची वेळ येईल. अरे बाबू, हिची चव आपल्याला संपवता येणार नाही, पण हिचं नाव खराब करता येईल. लोकांच्या मनात संशय पेरायचा. हो, आपण गावात सांगू की हिच्या पाणीपुरीच्या मसाल्यात काहीतरी नशा करणारं औषध असतं, ज्यामुळे लोकांना याची सवय लागते. भारी कल्पना आहे. उद्यापासून बघ हिच्याकडे कोणी फिरकतंय का ते. या कामाची सुरुवात आत्तापासूनच करूया. अहो विठ्ठल दादा, तुम्हाला काही समजले का? कशाबद्दल बोलतोस तू? अहो, ती आपली गीता आहे ना, काय झाले तिचे? ती पाणीपुरीत नशा आणणारे औषध टाकते असे एकाला बोलताना ऐकले आम्ही. असे कसे शक्य आहे? तिची पाणीपुरी मी खूप वेळा खाल्ली आहे. तीच तर गंमत आहे ना. त्या नशा आणणाऱ्या औषधीची सवय लागते, त्यामुळेच तर लोक रोज तिची पाणीपुरी खायला जात आहेत. अरे बापरे, हे किती भयानक आहे. सर्वांना याबद्दल सांगायला हवं. हा, म्हणता ही बातमी संपूर्ण गावात पसरली. गीताच्या पाणीपुरीबद्दल लोक वेगवेगळी मते मांडू लागले. अगं, ऐकलंस का? गीताच्या पाणीपुरीत म्हणे काहीतरी चुकीचं असतं. माझी मुलं कालपासून फक्त तिचंच नाव घेतायत. हो, मला सुद्धा संशय आलाच होता. इतकी चव येतेच कशी? नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. गीता, आज कोणीच गाडीकडे फिरतलं नाही ग.
लोक लांबूनच बघून निघून जात आहेत. मी तर देवाच्या साक्षीनं काम करते, मग लोक असा विचार का करतात? गीता, तुझ्या विरुद्ध तक्रार आली आहे. तू लोकांच्या आरोग्याशी खेळतेस असा आरोप बाबूनं केलाय. सरपंच साहेब, मी असे काय केले आहे? बाबूने असा आरोप केलाय की तू पाणीपुरीत नशेचे औषध मिसळते. हो सरपंच साहेब, हिला आत्ताच्या आत्ता गावातून हाकलून द्या. बघा, हिची भांडी काहीतरी लपून ठेवलं असेल हिने. सरपंच साहेब, मी कोणत्याही तपासाला तयार आहे. माझा प्रामाणिकपणाच माझी ताकद आहे. साहेब, आमची सर्व भांडी उघडी आहेत. तुम्ही स्वतः चाखून बघा. इन्स्पेक्टर साहेब, यांची कसून तपासणी करा. थांबा सरपंच आजोबा, बघा तो बाबू काका गीता काकूंच्या पाण्यात मागून काहीतरी टाकत आहेत. सर्वांनी मागे वळून पाहिले. बाबूच्या हातात विषारी औषधाची पिशवी होती. पकडा याला. बाबू, तुझा हात या विषारी पावडरीनं माखलेला आहे. तू स्वतःचं पाप गीतावर ढकलताना पकडला गेलायस. बापरे, म्हणजे तू आम्हाला विष पाजत होतास आणि गीता वहिनींना नाव ठेवत होतास. बाबू, अफवा पसरवणे आणि अन्नात भेसळ करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली तुला अटक करत आहोत. इन्स्पेक्टर साहेब बाबूला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. गीता, आम्हाला माफ कर. तुझा संघर्ष आणि प्रामाणिकपणा आज जिंकला आहे. इथून पुढे तू या गावाची मुख्य आहार पुरवठादार असशील. बाबू गुन्हेगार आहे हे सुजयमुळे समजले. त्याने योग्य वेळी बाबूला पकडले. सर्वांनी सुजयसाठी टाळ्या वाजवल्या. गीता, तुझी नथ आता पुन्हा तुझ्या नाकात चमकेल. हे यश माझं नाही तर सत्याचं आहे. तर माझ्या बालमित्रांनो, सांगा बरं, गीताच्या गोष्टीवरून काय बोध मिळाला? आजी, सत्य परेशान होऊ शकतं पण पराजित नाही. आणि कोणाच्याही प्रगतीवर जळण्यापेक्षा आपण स्वतः मेहनत केली पाहिजे. एकदम बरोबर. आणि लक्षात ठेवा, संघर्ष हा फक्त त्रासासाठी नसतो, तो आपल्याला अधिक उजळण्यासाठी असतो.